जिल्हा परिषदेतील जिल्ह्यातील विविध विभागातील 124 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त गौरव सोहळा जिल्हा परिषद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, राजेश इंगळे, अधिकारी मानसिंग पावरा, स्वरांजली पिंगळे, चंद्रकांत सावने, स्नेह पवार, निशा जाधव या सर्वांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष पदवीधर शिक्षक संघ धुळे, शरद सुरंशी, दापुराचे मुख्याध्यापक सुनील दत्तात्रय कोटावदे आणि सर्व 122 कर्मचाऱ्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना गुच्छ देऊन गौरवण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगितले। परंतु त्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी लागणारी सगळी साधन सुचिता याच्यामुळे साहेबांनी हा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केला आहे। मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। असं मी प्रयत्न केलेला आहे। विभाग सांभाळत असताना आई वडिलांची आदर्श होते माझ्या पुढे आणि मला कुठून तरी आत्माने शिक्षण दिलेलं होतं। कंस महाभूतावर विजय मिळवायचा, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यापासून दूर राहायचं। जवळजवळ 10 ते 15% त्याच्यामधले जेन्युइन लोक सुटले, तर मला वाटतं बहुसंख्य हे गुरुजी आपले जे गुरुजन असतील आणि गुरुजनचं जे गुरुजींनी लिहिलेले असतील ते काय त्यांना चूक आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला कसं असतं की आपले आई वडील अशिक्षित असायचे किंवा त्यांच्या नोंदी ठेवल्या जात नव्हत्या, हॉस्पिटल्स नव्हते, घरीच कुठेतरी जन्म होऊन जायचं आणि त्यामुळं मग तो मुलगा ज्यावेळेस थोडस तिकडे धावायला पडायला लागला की शिक्षक जे आहे आई वडिलांना सांगायचे आता तुमच्या पोराला शाळेमध्ये पाठवून द्या, त्यांना एक त्यांचं जी संख्या आहे मुलांची ती त्यांना आवाज ठेवणं गरजेचं होतं आणि तो पोरगा काहीतरी फिरतो इकडं तिकडं, त्यापेक्षा मग तो शाळेमध्ये येईल, 4 शब्द शिकल, ती भावना असायची आणि त्या भावनेच्या निमित्तानं मग ते जनरली 1 जून म्हणजे त्याला 4.5-5 वर्षाचा दाखवण्याचा